सो गाईस गेस करा आम्ही कुठे चाललोय. आम्ही परत चाललोय हिच्याच घरी आज. हिच्या घरी म्हणजे हे पण हा. माझंच घर आहे. हा म्हणजे ते तुझं आणि हे माझं असं ना. तर हिच्या घरी चाललोय. कशासाठी चाललोय? गटारी. गटारीसाठी चाललोय. स्पेशल गटारी. तर आता आम्ही आलो आहोत तन्वीच्या घरी गटारी सेलिब्रेट करायला. गटारी नाही, गत्तहारी. तर बघूया काय काय बनवलंय गत्तहारी स्पेशल. तर हे वडे आहेत, जिरा राईस आहे, सोलकढी आहे आणि हे स्पेशल फ्राईड चिकन बनवलं आहे तन्वीच्या पप्पांनी. आणि हे आपला नॉर्मल रस्सा आहे, सॅलाड्स आहेत. आम्ही बाय द वे आम्ही श्रावण नाही पाडत, बट आम्हाला चिकन खायला आवडतं तर आम्ही गटारी गत्तहारी सेलिब्रेट करतो. तर गाईस आमच्याकडे एक फॉरेनची पाटलीन आहे. मी टाकणारच नाही एडिट मध्ये. तिला असा राईस आला की चमचा लागतो, हाताने जेवता येत नाही तिला. येतं. तर आम्ही आलो गटारी करून आणि मस्त ताणून झोपलो, कारण चिकन एकदम मस्त बनवलेलं मम्माने. आणि आता वाजले 5:45. आम्ही जरा झोपतो, सॉरी परत झोपतो. गाईस चिकनची नशा झाली. ही झोन. आता आम्ही बाहेर जातोय. मला केकची एक ऑर्डर होती, तर ते थोडं फार त्याचं काम आहे. ते तो केक द्यायचे, त्याच्यानंतर केकचं थोडंफार सामान आणायचे. ते झाल्यानंतर मग आम्ही कुठे जाणार आहे? रॅन्डम खाली. लेट्स सी. हा जरा आहे आणि तानून हा झोपलाय. हा झोपलाय, मी नव्हती झोपली तानून. तर केक वगैरेचं काम झालंच आहे आणि आम्ही बाहेर पडलोय. तर एवढी गर्दी आहे, गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे. लेट्स सी गणपती दिसतो का आज. तर आम्ही आता चाललोय केओस कॅफेला. तिथे आम्हाला लतीक भेटतोय. तू शुअर आहेस का? इथे याचं असं म्हणणं होतं की केओस कॅफेला वरती एक वेगळी सिटिंग आहे जी खूप सिक्रेट प्लेस वगैरे आहे. सिक्रेट प्लेस आहे का मला माहिती नाही, फक्त सिक्रेट मध्ये लोक भेटली ओळखीची. सो गाईज हा जी प्लेस बोलत होता की सिक्रेट प्लेस आहे, फक्त मला माहिती आहे तिकडे खूप लोक होती. तर ऑब्व्हियसली ती सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट पण लतिक आणि तन्वीसाठी तर ती सिक्रेटच होती ना. हा कॅफे आहे तर मस्त. खाली ग्रोसरी स्टोर आहे आणि वरती असं सिटिंग एरिया आहे त्यांचा कॅफेचा. हे बघा इथे आम्ही काय बघितलं, इथे अशी एक छोटीशी लिफ्ट आहे ज्याने खालती त्यांचं किचन आहे, तिकडनं ते जे पण फूड ऑर्डर केलेलं असतं ते त्या लिफ्टमध्ये ठेवतात आणि मग वरती जिथे सिटिंग एरिया आहे तिथे ती येते लिफ्ट. क्यूट आहे. सो आम्ही ते आता मागवलं होतं नटेला टोस्ट. चहा येतोय आमचा. कसली वाट बघताय? मला इकडनं काहीतरी हवंय. गाईज असे क्यूट ग्रोसरी स्टोर बघून मी पागलच होते. हे मला ना ते फ्रीजवाला आठवलं. ते फ्रीजमध्ये ठेवतात ना सगळे. हा हे रील आहे, फॉरेनची रील असतात. या रीलबद्दल बोलत होतो आम्ही, जे असे ऑर्गनाईज करत असतात ना फ्रीज, ते कॅन्स बघून हे आठवलं. इथे खूपच रॅन्डम क्यूट गोष्टी होते. घेते नाही गाईज, हा बोललेला चांगल्या गोष्टी घेऊन देणार आहे, 5 रुपयाच्या गोष्टी घेऊन देतो. गाईज तिथून मला काहीतरी खूप युनिक आणि क्यूट घ्यायचं होतं, बट ह्यांनी हाईड अँड सीक घेतलं. बाय द वे आम्ही इथे आलेलो केओस कंट्रोल कॅफे. परेलच्या पोस्ट गल्लीच्या गणपतीचं आगमन आहे.
हे बघा इकडे लालबागच्या राजाचा मेन गेट जो आहे त्याचं डेकोरेशन चालू आहे. आम्ही जस्ट घरी आलो आणि आमच्या घरी ऑलरेडी चिल्लर पार्टी आलेली मस्ती करायला. बंद करा बाहेर. दाखवायचं आहे. हा पहिलं तू बोल तरी. देखो गाइस, ये एक दादा का रूम है, हम लोग अभी इसमें जाने वाले हैं. ये देखो सब लोग देखो ए क्या करण दे ये देखो हम लोग के नेबर है ये सब. अभी ये डांस करने वाले हैं. उल्टा फिरो क्या पहिला ही मेर मछली जर्किन रानी नहीं नानी नानी आहे. मछली नानी आहे. नानी आहे. सो गाईज बघा माझे छोटे सासू सासरे आलेत, म्हणजे यांची छोटी बहीण, आमची मावशी. मावशी हा सासू आहे सासू हो यांचे साडू आमचे साडू हो. छोटे आमचे बंधू. नमस्कार. डॅडीचे बघा मला आज सोनबाईने गुलाबजाम दिले. सोनबाईने हाताने बनवलेले. कसे आहेत सांगा. हे बघ, खाऊन बघतो सांगा. काम दाखवा. आणि मला नाही दिले, सोनबाईने मला नाही दिले. अरे नाही मला शुगर आहेत ना म्हणून मी नको बोलले. परवाच आले तर 2 अर्धा द्या, खाऊन अर्धा गेले मी. द्या, अर्धा द्या. नाही मला नको ना आता. अर्धा दे अर्धा. एवढं बनवलं मुलीने बनवलं. अरे तू सांग तूच बनव. थोडं द्या सोनबाईची हाताची टेस्ट तिने हाताची माझ्या चमच्याची टेस्ट छान आहे. एक नंबर बनवलंय. मस्त बनवली. आणि यांचं चॅनलचं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. मी यांच्याकडनंच शिकली आहे यूट्यूब, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हो आणि खूप सपोर्ट करायला दोघांना पण खूप भरभरून प्रेम द्या. Thank you. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं तर मग ते थोडेसे काहीतरी म्हणजे आपलं नाही त्यांना पण बरं वाटेल की असं आपल्याला इतकं छान प्रेम भेटतं तर आपण काहीतरी करावं म्हणून. भरभरून प्रेम द्या, आशीर्वाद असू द्या. थँक्यू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. घरी आणि दिवसभरात काय काय केलं हे तुम्ही बघितलंच असाल हो. की आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय खाल्लं वगैरे. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला असेल हे वाटला आहे हे तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील तेही सांगा. आणि या 2-3 दिवसात खूप नवीन लोकांनी सबस्क्राईब केले त्यासाठी खरंच थँक्यू. आणि तुम्ही कमेंट करा की अजून तुम्हाला काही कसे टाईपचे ब्लॉग्स बघायला वाटतील. तर चला बोबडी वहिली. चलो बाय.